एकनाथ शिंदे यांनी खरंच पुन्हा एकदा मास्टर स्ट्रोक मारलाय का? की यावेळी त्यांचा तथाकथित फुल प्रूफ प्लॅन कायद्यापुढे कोसळणार आहे? सचिन अहिर यांची आमदारकी जाणार का? उद्धव ठाकरे पुढच्या 24 तासांत कारवाईचं पत्र देणार असल्याच्या चर्चा नेमक्या किती गंभीर आहेत? विधान परिषदेत अपात्रतेची तलवार खरोखरच अहिर यांच्या डोक्यावर आहे का, की हे फक्त राजकीय वातावरण तापवण्याचं तंत्र आहे? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पत्रकार परिषदेत मी जे करतो ते फुलप्रूफ करतो असं आत्मविश्वासाने सांगणारे एकनाथ शिंदे यांचा विश्वास खरा ठरणार का? की उद्धव ठाकरे कायद्याचा असा डाव टाकणार की शिंदेंचं संपूर्ण गणितच कोलमडणार? आज या संपूर्ण प्रकरणामागचं राजकारण, कायदा आणि रणनीती आपण खोलात जाऊन समजून घेणार आहोत. ऑपरेशन टायगर नंतर उद्धव ठाकरे यांना बसलेला धक्का अजून ताजा असतानाच राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप झाला. ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विधान परिषदेचे आमदार सचिन आहेर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्याचबरोबर त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारीही जाहीर झाली. हा फक्त पक्षप्रवेश नव्हता, तर तो एक स्पष्ट राजकीय संदेश होता. शिंदेंनी दाखवून दिलं की आता फक्त खासदारच नाहीत, तर ठाकरे यांच्या विश्वासू चेहऱ्यांनाही ते आपल्या गोटात आणू शकतात. याच कारणामुळे या संपूर्ण घडामोडीला प्रचंड महत्त्व प्राप्त झालं. कारण सचिन अहिर हे सामान्य आमदार नाहीत. मुंबईच्या राजकारणात संघटनात्मक ताकद असलेले, अनेक वर्ष शिवसेनेसोबत राहिलेले आणि उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील नेते अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश हा केवळ संख्येचा प्रश्न नव्हता, तर तो मानसिक धक्का होता. मात्र यानंतर लगेच दुसरी चर्चा सुरू झाली. सचिन अहिर यांची आमदारकी जाणार का? ठाकरे गट त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करणार का? पुढच्या 24 तासांत विधान परिषद सभापतींकडे पत्र जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. शिवसेनेकडून कायदेशीर सल्लामसलतही सुरू झाल्याचं सांगितलं गेलं. त्यामुळे अचानक संपूर्ण कथानक बदललं. कालपर्यंत ज्यांच्या प्रवेशाची चर्चा होती, आज त्यांच्या आमदारकीवर टांगती तलवार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. यामुळे सर्वांच्या नजरा एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेकडे वळल्या. कारण सचिन अहिर यांच्यासोबत बसून शिंदे यांनी अत्यंत आत्मविश्वासाने एक वाक्य म्हटलं, मी जे करतो ते फुल प्रूफ करतो. राजकारणात अशी विधानं सहज केली जात नाहीत. त्यामागे काहीतरी कायदेशीर तयारी असते, असा संदेश त्यातून दिला जातो. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की हा आत्मविश्वास नेमका कशाच्या आधारावर आहे? विशेष म्हणजे स्वतः सचिन अहिर यांनीही पत्रकार परिषदेत एक महत्वाची गुगली टाकली. त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी शिवसेना पक्ष सोडलेलाच नाही. वर करणे हे वाक्य अनेकांना विरोधाभासी वाटू शकतं, कारण ते शिंदे यांच्या मंचावर बसले होते. पण त्यांनी मुद्दाम तांत्रिक विषयावर योग्य वेळी बोलेन असं सांगत कायदेशीर दार उघडं ठेवलं. याच वेळी एकनाथ शिंदे यांनीही एक तांत्रिक मुद्दा आणला. ते म्हणाले, जेव्हा सचिन अहिर आमदार झाले तेव्हा आम्हीच त्यांना मतदान केलं होतं. त्यावेळी शिवसेना आणि धनुष्यबाण हेच अधिकृत पक्ष आणि चिन्ह होतं. आजही तेच अधिकृत पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली असं म्हणता येणार नाही. हा युक्तिवाद केवळ राजकीय नाही, तर कायदेशीर भूमिकेचाही भाग असल्याचं स्पष्ट दिसतं. पण दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे देखील शांत बसणारे नव्हते. त्यांनी लगेच कायदेशीर हालचाली सुरू केल्याच्या बातम्या समोर आल्या. विधान परिषद सभापतींकडे तक्रार, अपात्रतेची मागणी, कायदेशीर सल्ला या सगळ्या गोष्टींमुळे वातावरण आणखी तापलं. त्यामुळे जनतेसमोर एकच प्रश्न उभा राहिला, आता खरंच सचिन अहिर अडचणीत येणार का? राजकारणात अनेकदा बातमी आणि वास्तव यामध्ये मोठा फरक असतो. सुरुवातीला वातावरण असं तयार केलं जातं की आता मोठी कारवाई होणार. पण अंतिम निकाल कायद्याच्या पुस्तकात ठरतो आणि नेमकं इथेच या संपूर्ण प्रकरणाचा सर्वात मोठा आणि सर्वात रोचक भाग सुरू होतो. कारण या प्रकरणात फक्त पक्षांतराचा प्रश्न नाही, इथे विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा प्रश्न आहे. आणि इथून पुढे सामान्य राजकारण संपतं आणि संविधान सुरू होतं. भारतीय संविधानाच्या 10व्या अनुसूचीतील परिच्छेद 5 अत्यंत स्पष्ट आहे. या तरतुदीनुसार लोकसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, राज्यसभेचे उपसभापती, विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसेच विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती या पदांवर नियुक्त झालेल्या व्यक्तींना पक्षांतर बंदी कायद्यापासून विशेष संरक्षण दिलं जातं. याचा सरळ अर्थ काय? समजा सचिन अहिर यांनी एकट्याने पक्ष बदलला तरी केवळ त्या कारणावरून त्यांना लगेच अपात्र ठरवता येत नाही. कारण उपसभापती म्हणून त्यांना कायद्याने विशेष संरक्षण दिलेलं आहे. म्हणजेच राजकीय दृष्ट्या कितीही वाद झाला, आरोप झाले, तक्रारी झाल्या, तरी अंतिम निर्णय घेताना ही घटनात्मक तरतूद सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. म्हणूनच आता मागे वळून पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत इतक्या आत्मविश्वासाने मी जे करतो ते फुलप्रूफ करतो असं का म्हटलं होतं, याचा अर्थ समजू लागतो. कारण त्यांचा संपूर्ण डाव केवळ राजकीय नव्हता, तर घटनात्मक तरतुदींचा अभ्यास करून आखलेला असल्याची चर्चा आता अधिक जोर धरते. यामुळे पुढे उद्धव ठाकरे तक्रार करतील, कायदेशीर लढाई लढतील,
राजकीय संघर्ष सुरू राहील, पण सचिन अहिर यांच्या आमदारकीचा प्रश्न फक्त राजकीय घोषणांवर ठरणार नाही. तो संविधानातील 10व्या अनुसूचीच्या परिच्छेद 5 वर ठरणार आहे. आणि सध्याच्या उपलब्ध घटनात्मक तरतुदी पाहता सचिन अहिर यांच्या आमदारकीला कायद्याचं संरक्षण उपलब्ध असल्यामुळे त्यांची आमदारकी वाचण्याची शक्यता अत्यंत मजबूत मानली जाते. थोडक्यात वरकरणी ही कथा आमदारकी जाणार की वाचणार अशी वाटत असली तरी आतून पाहिलं तर हा शिंदे यांच्या राजकीय चालीपेक्षा अधिक कायद्याचा खेळ आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण प्रकरणात अंतिम विजय घोषणांनी नाही तर संविधानातील एका छोट्याशा परिच्छेदाने ठरणार आहे. दरम्यान या सर्वाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.